बडनेरा मतदारसंघासह अमरावती शहरात वरली मटका, अंमली पदार्थ आणि गुटखा विक्रीसारख्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांकडून पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री रामदास कदम यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात संबंधित अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार गृहराज्यमंत्र्यांनी या गंभीर विषयाची दखल घेत संबंधित विभागाकडून अहवाल मागवण्याचे निर्देश दिल्याचे समजते। तसेच अवैध धंद्यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की जर तातडीने कठोर कारवाई झाली नाही तर सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांनी विशेष मोहीम राबवून वरली मटका, एमडी आणि गुटखा विक्रींवर आळा घालावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे। आता प्रशासन कोणती ठोस कारवाई करेल याकडे संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे।